नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 67 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचंय, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांना वंदन करायचंय, नमस्कार करायचाय आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत आणि ते सर्व मी आकर्षित करीत आहे. जी काही नकारात्मकता माझ्यामध्ये आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी आनंदी आहे, मी खूप सुखी आहे, मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो. या सर्व गोष्टींमध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि मी या पूर्ण युनिवर्सच्या मदतीमुळे सर्वांना सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आणि ओंकार ध्यान करायचं आहे. याच्याने आपली स्मरणशक्ती वाढायला मदत होते. सुरुवात करूया.
मनाचे श्लोक म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू बंध अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वै खरी राम आदी वदावा. सदाचार हा तोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. Thank you so much for giving me such a kind of wonderful life to live. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. Truly blessed, truly grateful from my bottom of the heart. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे व्यसनाधीनता. व्यसनाधीनता. एखाद्या गोष्टीचं व्यसन असणं हे अत्यंत वाईट. आता व्यसनाधीनतेमध्ये काय काय येऊ शकतं, तर सगळ्यात सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे सिगरेट, दारू, तंबाखू, गुटखा ह्या अशा गोष्टींचं व्यसन हे वाईटच वाईट. पण त्यामध्ये आताच्या काळात या डिजिटल युगात जे आपल्याला मोबाईलचं व्यसन लागलं आहे, मोबाईलवरच्या सोशल मीडियाचं, गेम्सचं जे व्यसन लागलं आहे त्याला व्यसनच म्हटलं पाहिजे. कारण का ती गोष्ट आपण जर नाही केली तर आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं आणि आपण ते सारखं करण्याकडे आपलं कल जात असतो आणि म्हणूनच त्याला व्यसन म्हणतात. आणि हे व्यसनच वाईटच. जसं सिगरेट, दारू आणि त्यापेक्षाही मी म्हणेन की आताचं जे डिजिटल युगामधलं मोबाईल आणि सोशल मीडियाचं जे व्यसन आहे ते खूप घातक आहे. कारण का त्या व्यसनामुळे तुमच्याकडे असलेला अत्यंत बहुमोल असा महत्त्वाचा वेळ जो आहे, जी असेट आहे तुमची, ती पूर्णपणे फुकट जाते आहे. तो वेळ फुकट जातो आहे. त्याच वेळेमध्ये तुम्ही कितीतरी चांगल्या गोष्टी करू शकता, कितीतरी चांगल्या गोष्टी शिकू शकता, त्या गोष्टी पाहू शकता. असं काहीतरी त्यामध्ये करा. तो मोबाईलचा उपयोग कसा करायचा ना ते जाणून घ्या तुम्ही. तर हे महत्वाचं आहे. म्हणून मी आज हा चिंतनाचा विषय घेतला की व्यसनाधीनता
सिगरेट दारूबद्दल तर बोलायला नको, सगळ्यांना माहिती आहे त्याचे फिजिकली मेंटली आपल्या शरीरावरती घातक परिणाम होतात, तरीही आपण ते करतो. गरज काय आहे त्या व्यसनांची? थोड्या वेळाकरता आपल्याला असं बोलतात व्यसन करणार की आम्हाला खूप फ्रेश वाटतं, आमचं टेन्शन हलकं होतं, स्ट्रेस हलका होतो. पण मग ते स्ट्रेस टेन्शन कसलं ते नको यायला, किंवा योगा करा, योगा सुरू करा. योगाचं व्यसन का नाही लावून घेत तुम्ही? मेडिटेशन आहे, योगा आहे. 10 मिनिटं तो सिगरेटचं फुकण्यापेक्षा किंवा कुठेतरी पार्टी करण्यापेक्षा दारूची, त्यापेक्षा मेडिटेशन, योगा यांना वेळ द्या ना. तुम्ही जे बाहेर कामाला जाता किंवा काही करता त्यावेळी तुम्ही 10 मिनिटं काढता ना सिगरेट फुकण्यासाठी किंवा तंबाखू खाण्यासाठी किंवा गुटखा खाण्यासाठी. तो वेळ, तोच वेळ जो तुम्ही म्हणता आम्हाला हे असं करायला वेळ नाही, किंवा ते योगाला जेवढं तुम्ही हास्यास्पद घेता, अजूनही घेत आहात, आत्ताच वेळ आहे. बदल करा स्वतःमध्ये. आणि तो आहे ना, जे आपण अशा ह्या वाईट गोष्टी करतोय त्याच्याऐवजी हे योगा आपल्या आयुष्यात आणा, खूप फरक होईल. आयुष्याचं सोनं जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर योगा पहिले सुरू करा. तुमच्या आयुष्यामध्ये योगा मेडिटेशनला आणा. तर आजचा हा चिंतनाचा विषय होता. याच्यावर नक्की चांगलं चिंतन करा आणि लगेच सुरुवात करा चांगल्या गोष्टींचं व्यसन हे करण्यासाठी. हा होता आजचा आपला चिंतनाचा विषय. उद्या पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.